ॲडव्होकेट परब साहेबांनी जो विषय मांडलेला आहे या संदर्भात देखील आपण मोठ्या प्रमाणात कारवाई मुंबईमध्ये सुरू केली. मुद्दाम फार गाजावाजा न करता केली, पण मी आपल्याला आकडेवारी सांगू इच्छितो की शाळा कॉलेजेस जवळच्या ज्या इंटेलिजन्स बेस्ड पानटपऱ्या होत्या की जिथे त्याचा पुरावा तर कुठला नसतो पण संशय असतो, अशा जवळपास 2369 पानटपऱ्या तोडून टाकलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई आपण केलेली आहे. 38,873 ह्या ई सिगरेट्स ज्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई केलेली आहे. हुक्का पार्लर जे अवैध आहेत त्याच्यावर देखील आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई केलेली आहे. त्यामुळे ही कारवाई वरूनही चालली आहे आणि खालूनही चालली आहे. आपण जे सांगितलं ही पण वस्तुस्थिती मी नाकारत नाही, कारण इझी मनी आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक सोपा पैसा मिळतो, त्यांना वाटतच नाही की आपण काहीतरी क्राईम करतोय आणि या ठिकाणी अशा प्रकारची विक्री करतायत. त्यामुळे निश्चितपणे कायदा तर आपल्या ठिकाणी आहेच, पण तो अधिक कसा कडक करता येईल याही संदर्भात माननीय गृहमंत्र्यांची चर्चा झाली आणि आपण महाराष्ट्रातर्फे प्रपोजल देखील त्यांना पाठवलेलं आहे की कमर्शियल क्वांटिटी जी आहे या कमर्शियल क्वांटिटीला जो आतापर्यंत आपण समजा 10 ग्रॅम ही आपण कमर्शियल क्वांटिटी पकडत होतो, आता 5 ग्रॅमच पकडा. हा नाही, MCOC मध्ये बरेच टाकले आहेत, पण जुने गुन्हे असल्याशिवाय आपल्याला माहिती आहे, नाहीतर कोर्ट एका मिनिटात त्यांना त्या ठिकाणी सोडून देते. त्यामुळे MCOC मध्ये देखील आपण लोकांना टाकतो आहे आणि या संदर्भात मी आपल्याला आश्वस्त करतो. आपण दुसरा जो मुद्दा सांगितला तोही महत्वाचा आहे. फक्त त्या मुद्द्यामध्ये आपली अडचण एवढीच असते की साधारणपणे हे लोक कोर्टातनं ऑर्डर आणतात आणि काही प्रकरणं तर मी आपल्याला दाखवीन अशी आहेत की आपण कोर्टासमोर माहिती ठेवली आहे की बाबा आता यांना फार काही गरज नाही आहे, पण लगेच त्यांचा कुठला तरी प्रायव्हेट डॉक्टर पुन्हा कोर्टासमोर सांगतो की नाही नाही हे तर आहेच, यांना हा तर यांचा प्रॉब्लेम आहेच, आणि मग कोर्ट पुन्हा त्याला एक्सटेन्शन देतं. पण हे सगळं होत असताना काही प्रमाणात यात संगनमत आहेच आणि ते मोडून काढावंच लागेल. त्यामुळे ते निश्चितपणे मोडून काढण्याचा प्रयत्न आमच्या वतीनं केला जाईल. माझं तर मत असं आहे की ससून ही टेस्ट केस आहे आणि ससून मधल्या कारवाईतनं आपल्याला इतर रुग्णालयात देखील हा संदेश द्यायचा आहे की हे चालणार नाही. एक खूप महत्वाची गोष्ट याच्यामध्ये खरं म्हणजे सन्माननीय गृहमंत्र्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली तर त्यांच्या भाषणात त्यांनी एक वाक्य म्हटलं जे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की जगातले मोठे देश, कॅनडा असेल, अमेरिका असेल, अमेरिकेतले काही राज्य असतील, काही युरोपियन देश असतील, हे लोक ड्रग्सची लढाई हारले आणि त्यामुळे त्यांनी ड्रग्ज नियमित करून टाकले. आता आपल्याकडे जशी दारू अलाउड आहे तसं कॅनडा किंवा अनेक युरोपियन देशांमध्ये ड्रग्स त्यांनी अलाउ केले. पण गृहमंत्री म्हणाले भारतामध्ये आपण अजून ही लढाई हारलो नाहीये. आत्ता जर आपण ही लढाई योग्य प्रकारे लढलो आणि याच्यावर आळा आणू शकलो तर आपल्यावर ही पाळी येणार नाही. आणि मला असं वाटतं की तोच धागा धरून आम्ही या संपूर्ण प्रकरणात काम करतोय आणि म्हणूनच माझ्याकडे यादी आहे की आपण किती मोठे मोठे ऑपरेशन्स हे या ठिकाणी केले आहेत, पण जशी ती यादी आहे तशी ती यादी पाहिल्यानंतर ती किती भयावह आहे हे देखील याच्यामध्ये लक्षात येतं. हा त्याच्यातही आणि आता जसं नायजेरियनचं आपण सांगितलं, आपण जवळपास 174 लोकांवर कारवाई केली, पण नंतर असं लक्षात आलं की ही कारवाई त्यांना हवी आहे. याचं कारण काय आहे तर ही कारवाई केली की त्यांना डिपोर्ट नाही करत, आपण करू शकत नाही, कारण त्यांच्यावर आपल्याकडे गुन्हा दाखल होतो. त्यामुळे त्यांना एक गुन्हा आपल्याकडे दाखलच करून पाहिजे, म्हणजे मग त्या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना भारतात राहण्याची परवानगी मिळते. म्हणून आता पहिल्यांदा आपण डिटेन्शन सेंटर काढलाय. आपल्याला त्यांना जेलमध्ये नाही ठेवताय, पण त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवता येतं. पहिलं डिटेन्शन सेंटर आता आपण मुंबईत सुरू केलंय. अजून आपल्याला करावे लागणार आहे. जोपर्यंत यांच्या खटल्याचा निकाल लागत नाही आणि त्यांना डिपोर्ट आपण करत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर फिरू द्यायच्या ऐवजी त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आता आपला चाललेला आहे.